चला नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू घेतल्या जाणाऱ्या सीजीएल एक्झाम बद्दल माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही 12वी पास आहात तर एसएससी थ्रू घेतली जाणारी दुसरी एक्झाम म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम राहते. यामध्ये जसं एसएससी सीजीएल मध्ये ऑफिसर लेवल आणि इन्स्पेक्टर लेवलच्या पोस्ट भरल्या जातात, तर इथं डाटा एंट्री ऑपरेटर किंवा क्लरिकल लेवलच्या सेम त्याच डिपार्टमेंटमध्ये पोस्ट भरल्या जातात. जसं सीबीआय मध्ये तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर वगैरे किंवा क्लरिकल लेवलला जाऊ शकतात, इन्कम टॅक्समध्ये जाऊ शकतात, त्याच्यानंतर तुम्ही जीएसटीमध्ये जाऊ शकतात, त्यानंतर ईडीमध्ये जाऊ शकतात. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये क्लरिकल लेवलच्या किंवा डाटा एंट्री ऑपरेटर लेवलच्या ज्या पोस्ट राहतात, आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये एसएससी सीजीएल थ्रू ऑफिसर जातात त्याच डिपार्टमेंटमध्ये त्यांचे सबऑर्डिनेट कर्मचारी हे 12वी बेसवर कंबाईन हायर सेकंडरी लेवल या एक्झाम थ्रू भरले जातात. तर सर कोणत्या कोणत्या पोस्ट राहतात, तर मागच्या वर्षी ज्या पोस्ट काढल्या होत्या तर बघा थोडं पोस्ट बघा. 12वी लेवलवर लोअर डिव्हिजनल क्लर्क एक भरलं जातं. आता हे एकच पोस्ट नाही आहे, हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अलग अलग मिनिस्ट्रीज आहेत, त्याच्यानंतर अलग अलग संस्था आहेत, जसं ईडी, सीबीआय, सीबीडीटी, जीएसटी, इन्कम टॅक्स, सीबीसी, या सर्व डिपार्टमेंटमध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणून भरले जातात. किंवा ज्युनियर सेक्रेटरिएटमध्ये पण ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पण भरला जातो. त्याच्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून पण भरले जातात. त्याच्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए, त्याच्यानंतर म्हणजे भरपूर अशा जे पण डिपार्टमेंट आहे म्हणजे या पोस्ट खाली तुमचं सिलेक्शन होतं. या 3 पोस्ट दिसायला पण अलग अलग मिनिस्ट्रीजमध्ये अलग अलग डिपार्टमेंटमध्ये या जागा भरल्या जातात 12वी बेसवर. कोणत्या बेसवर? 12वी बेसवर. फक्त एवढंच आहे, एक जी पोस्ट आहे इलिजिबिलिटी तर याला 12वी पासच आहे, पण एक पोस्टसाठी थोडी इलिजिबिलिटी अलग आहे. कोणती पोस्ट आहे ती? फॉर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए इन मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू. तर हे इथं फक्त या एका पोस्टसाठी फक्त 12th स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट पाहिजे. बाकी सर्व पोस्टसाठी तुमच्याकडे फक्त 12वी पाहिजे. फक्त या एका मिनिस्ट्रीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरच्या पोस्टसाठी तुम्हाला 12वी सायन्स पाहिजे आणि त्याच्यात मॅथ पाहिजे. बाकी सर्व पोस्ट तुमच्यासाठी खुल्या आहेत. तुम्ही कोणत्या पण स्ट्रीममधून 12वी केलेली असू द्या, कोणत्या पण आर्टमधून असू द्या, कॉमर्समधून असू द्या, तुम्हाला किती पण मार्क असू द्या, तुम्ही फक्त पास पाहिजेत. किंवा 12वीला इक्विव्हॅलेंट तुमचं एज्युकेशन असू द्या, ते पण जमते. तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून करा, कसं पण करा, जमते 12वी. एज लिमिट किती सर सर्व पोस्टसाठी? तर एज लिमिट आहे बघा 18 वर्षापासून 27 वर्षापर्यंतचे पोरं या 12वी बेसच्या एक्झामला अप्लाय करू शकतात. आणि एज रिलॅक्सेशन पण सेम आहे जसं सीजीएलमध्ये होतं. जसं एस सी एस टीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, ओबीसीसाठी 3 वर्षाचं, आणि जर तुम्ही बेंचमार्क डिसेबिलिटी पर्सन आहात तर तुमच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तर सीजीएल बद्दल तर तुम्ही सर्व सांगितलं सर. सीएचएसएलच्या एक्झाम बद्दल सांगा की एक्झाम कशी होईल. भरपूर गोष्टी मी सीजीएल मध्ये सांगून दिलोय. तर एक्झाम बघा इथं पण टियर 1 आणि टियर 2 दोन एक्झाम होतील. म्हणजे टियर 1 म्हणजे प्रिलियम्स आणि टियर 2 म्हणजे मेन्स. तर प्रिलियम्स कशी होईल सर? जशी तुमची सीजीएलची एक्झाम झाली होती मागच्या व्हिडिओ तर तुम्ही बघितला असाल टियर 1, तशी सेम टियर 1 कोणाची होणार आहे? सीएचएसएलची पण होणार आहे. बघा दोन्ही एक्झामचा सिलेबस सेम आहे, सिलेबसमध्ये काहीच फरक नाही. टियर 1चा पॅटर्न पण सेम आहे. बघा इथं पण सेम 1 तास तुम्हाला भेटणार आहे, 100 क्वेश्चन्स भेटणार आहे, आणि एक क्वेश्चन 2 मार्काला म्हणजे 200 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे 12वी बेसवर. पण तेच सब्जेक्ट आहेत. रिजनिंगचे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन, इंग्लिशचे 25 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्काला, 1 घंटा तुम्हाला हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायला भेटणार आहे. इथं सेक्शनल टायमिंग नसतो, कंबाईन 1 घंटा भेटतो. तुम्हाला कसा तुमचा टाइम मॅनेज करायचा ते फ्रीडम तुमच्याकडे असते. पुन्हा निगेटिव्ह मार्किंग आहे तुमची 1/4ची. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एक क्वेश्चन जर 2 मार्काला आहे, चुकला तर ते 2 तर नाही भेटणार, अजून अर्धा मार्क तुम्ही घेतलेल्या मार्कामधून कटून जाईल. कारण 2चे 1/4 किती होतात? अर्धा होतात. इथं थोडं बहुत चेंजेस जे येतील ते येतील मेन्स एक्झाममध्ये, म्हणजे टियर 2 एक्झाममध्ये. टियर 2 एक्झाममध्ये काय चेंजेस आहे सर? काहीच चेंजेस नाही, फक्त मार्किंग स्कीम. जसं सीजीएलमध्ये 390 मार्काची होती, इथं 180, 180, 360 मार्काची, बस एवढाच फरक आहे. 360 मार्क कसे सर? मेन्समध्ये काय होणार आहे म्हणजे टियर 2 मध्ये काय होणार आहे? 2 सेक्शनमध्ये तुमचा पेपर होईल. पहिला सेक्शन राहील सेम जसं सीजीएलमध्ये होता, मॅथ आणि रिझनिंगचा पहिला सेक्शन. मॅथचे 30 क्वेश्चन, रिझनिंगचे 30 क्वेश्चन. एक क्वेश्चन इथं 3 मार्काला होणार आहे, आणि 180 मार्काचं पहिलं सेक्शन राहणार आहे मेन्समध्ये मॅथ आणि रिझनिंगचं. त्याच्यानंतर दुसरं सेक्शन सेम इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसचं राहणार आहे. इथं फक्त नंबर ऑफ क्वेश्चन्समध्ये थोडे चेंजेस आहेत. इथं इंग्लिशचे 40 क्वेश्चन जे का सीजीएलमध्ये 45 होते, आणि जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन जे का सीजीएलमध्ये 25 होते, असे 60 क्वेश्चन 180 मार्काला होणार आहेत. आणि हे 180 हे 180, 360 मार्काचं तुमचं एक्झामिनेशन मेन्स होणार आहे टियर 2. या 360 मार्कापैकीच कट ऑफ लागेल.
सर जसं CGL मध्ये क्वालिफाईंग होतं कॉम्प्युटर आणि टायपिंग, तसं CHSL मध्ये पण क्वालिफाईंग आहे का कॉम्प्युटर आणि टायपिंग? यस. इथं पण निगेटिव्ह मार्किंग बघून घ्या. मेन्सचा आहे जे 360 मार्क आहे, याच्यापैकीच तुमचा कट ऑफ लागणार मेन्सचा 360 मार्कांपैकी. आणि इथं पण 1/3 निगेटिव्ह राहील, म्हणजे बरोबर आलं तर 3 मार्क भेटणार आणि चुकलं तर 3चे 1/3 1 मार्क तुमचा काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. तर सर मग याच्यामध्ये टायपिंग वगैरे आहे का आणि कम्प्युटर आहे का? यस. तर इथं पण कम्प्युटरचा पेपर पण होणार आहे. थोडे मार्किंग स्कीम थोडी कमी आहे CGL पेक्षा. CGL मध्ये तुमचे 20 क्वेश्चन राहतात कम्प्युटरचे, इथं कम्प्युटरचे 15 क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. एक क्वेश्चन 3 मार्काला, 45 मार्काचं इथं पण कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरमध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला फक्त सिक्युअर करायचे. कॉम्प्युटरचे मार्क तुमच्या फायनल कट ऑफमध्ये पकडल्या जाणार नाही. टायपिंग आहे का सर? तर यस. इथं अलग अलग पोस्टसाठी अलग अलग टायपिंगचे क्रायटेरिया आहेत. जसं CGL ला कसं होतं, 2000 की डिप्रेशन तुम्हाला 15 मिनिटात टाईप करून टाकायचे होते, सर्वांना सेम क्रायटेरिया होता. इथं अलग अलग पोस्टसाठी अलग अलग टायपिंग क्रायटेरिया आहे, थोडा समजून घ्या तो टायपिंग क्रायटेरिया. तसं नोटिफिकेशन आल्यावर तर मी ते तुम्हाला सांगणारच पुन्हा एकदा, पण याच्या व्हिडिओ थ्रू पण समजून घ्या. पार्ट ए मध्ये ज्या स्किल टेस्ट आहेत त्या कोणासाठी आहेत? डाटा एंट्री ऑपरेटर्स इन डिपार्टमेंट मिनिस्ट्रीज मेन्शन इन पॅरा 8.1. हे नोटिफिकेशन आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त एक नजर असू द्या. याच्यामध्ये काय माहिती का, तुम्हाला 15 मिनिटाचं टाइम ड्युरेशन दिलं जाईल आणि तुम्हाला 3700 ते 4000 की डिप्रेशनचा काय राहील, पॅसेज राहील 15 मिनिटात. ठीक आहे. म्हणजे थोडी टायपिंग स्पीड थोडी जास्त लागणार इथं बघा. द ड्युरेशन ऑफ द टेस्ट विल बी 15 मिनिट्स अँड प्रिंटेड मॅटर इन द इंग्लिश कंटेनिंग अबाउट 3700 ते 4000 की डिप्रेशन तुम्हाला भेटणार आहे. पार्ट बी साठी कोणासाठी? डीओज इन डिपार्टमेंट एक्सेप्ट मेन्शन इन 8.1 पॅरा. आता हे 8.1 पॅरा काय, हे नोटिफिकेशन आल्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त तुमचा एक आयडिया असावी की अलग अलग पोस्टसाठी अलग अलग आहे. इथं पण तुम्हाला 15 मिनिटं भेटणार आहेत बघा, 15 मिनिटं भेटणार आहेत. 2000 आणि 2200 की डिप्रेशन आहे. अलग अलग टायपिंग क्रायटेरिया अलग अलग पोस्टसाठी CHSL मध्ये आहे. त्याच्यानंतर पार्ट सी काय, टायपिंग टेस्ट फॉर ग्लोबल डिव्हिजनल क्लर्क अँड ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट. याच्यासाठी पण काय माहिती की तुम्हाला, याच्यासाठी तुम्हाला हिंदीमधून पण देता येईल टायपिंग, इंग्लिशमधून पण देता येईल. जर इंग्लिशमधून असेल तर तुम्हाला कितीची स्पीड पाहिजे, 35ची, हिंदीमधून असेल 30ची स्पीड असेल. ठीक आहे. असे अलग अलग क्रायटेरिया आहे, जे का नोटिफिकेशन आल्यावर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एवढं कळालं की पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत, अलग अलग मिनिस्ट्रीजमध्ये वगैरे वगैरे, LDC, डाटा एंट्री ऑपरेटर किंवा क्लरिकल, लोअर डिव्हिजनल क्लर्क, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, हे पण खूप चांगली पोस्ट आहे. या सर्व पोस्ट एक्झाम पॅटर्न सेम आहे, CGL सारखा सिलेबस पण सेम आहे, फक्त मार्क थोडे 19-20 आहे. जसं त्याची मेन्स 390ची होती, तर याची मेन्स 360ची. आणि कॉम्प्युटर पण क्वालिफाईंगच आहे सर, आणि टायपिंगचा क्रायटेरिया पोस्ट वाईज थोडा थोडा अलग आहे सर. त्याच्यानंतर हे झालं, फॉर एक्झाम्पल तुमची प्रिलियम झाली, मेन्स झाली, त्याच्यानंतर तुमची टायपिंग पण झाली, कॉम्प्युटरमध्ये पण तुम्ही क्वालिफाय झाला, तर तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, एक कॉल लेटर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. डॉक्युमेंट पण तेच लागणार आहे जे SSC ला लागणार होते. बघा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. 10वीचं आणि 12वीचं सर्टिफिकेट लागणार तुम्हाला. कोणतं? मार्कशीट पण लागणार आहेत आणि सनद पण लागणार आहे. मी पुन्हा पुन्हा त्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, या व्हिडिओमध्ये पण बोलतो. 10वीची सनद जी आहे ती तुमची डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून SSC कन्सिडर करतं. तर प्रत्येकाकडे असावं. ज्याच्याकडे नाही त्यांनी आता नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर 10वीची सनद एकदा शोधा आपली. कोणाची कॉलेजमध्ये दिलेली राहते, कोणाची शाळेमधून आणलेली नसते, ते आणून घ्या. किंवा हरवली असेल तर SSC बोर्डमध्ये जाऊन ते बनवून घ्या. बनवता येते ते, तसं काही प्रॉब्लेम नाही हरवली असेल तर. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजे इथं 12वी पर्यंतच आहे, तर 12वी पर्यंतचेच तुमचे सर्टिफिकेट मागणार आहे. म्हणजे इथं काही डिग्रीवर नाही का, डिग्रीचे मागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कास्टमधून जर अप्लाय करताय तर तुमचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट ते SC/STचं असू शकते, OBCचं असू शकते, किंवा EWSचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आणि जर तुम्ही बेंचमार्क डिसेबिलिटी पर्सन आहात तर SSCच्या फॉर्मॅटमध्ये, जे फॉर्मॅट मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडं बेंचमार्क डिसेबिलिटी सर्टिफिकेट पाहिजे. तर सर थोडं दाखवून द्या बरं, ते फॉर्मॅट कोणते असतात जे आम्हाला रेडी ठेवायचे. हा फॉर्मॅट आहे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवत होतो. SC/ST साठी सेंट्रलचा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट जर लागला तर SSCच्या वेबसाईटवर पण तुम्हाला भेटून जाईल, किंवा नोटिफिकेशन जेव्हा येईल तर नोटिफिकेशनमध्ये पण हा फॉर्मॅट दिलेला असतो. आणि आताही तुम्ही SSCच्या वेबसाईटवर गेलात, ssc.gov.in, आणि तिथं एक सेक्शन राहतं कॅन्डिडेट्स कॉर्नर, आणि तिथं गेल्यावर तुम्ही फॉर्मॅट्स ऑफ सर्टिफिकेटमध्ये गेलात, SC/ST सर्टिफिकेट असं टाकलात तर तिथं PDF येऊन जाते. ती PDF तुम्ही तुमच्या सेतूवाल्याला दाखवायची की मला या फॉर्मॅटमध्ये SC/ST सर्टिफिकेट बनवून पाहिजे, तर तो बनवून देईल तुम्हाला. आत्ताच बनवून घ्या, काय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आता 31 मार्च जाऊ द्या, 31 मार्च नंतर बनवून घ्या, म्हणजे नवीन फायनान्शियल इयरमध्ये बनून जाते तुमचं. ठीक आहे, आता थोडं दम धरा, 31 मार्च नंतर बनवून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सेम OBC साठी पण सेंट्रलचंच लागणार आहे. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बनवायचं आहे. सेम EWS साठी पण इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट लागणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तिथं क्लिअर कट मेन्शन पाहिजे.
हे सर्टिफिकेट त्यांनी पण बनवून ठेवायचं. 31 मार्चच्या नंतर हे सर्टिफिकेट ज्यांना पुढच्या 2026 कॅलेंडर इयरमध्ये एक्झाम द्यायचे प्रत्येकाने बनवून ठेवणं कंपल्सरी आहे. आणि हँडिकॅप लोकांसाठी पण अलग अलग फॉर्मॅट आहेत. त्यांनी पण या फॉर्मॅटमध्ये कन्सर्न ऑथॉरिटीकडून जी पण ऑथॉरिटी आहे तुमची, ज्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं त्याच्याकडून या फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेशन खूप आवश्यक आहे. हे झाल्याच्या नंतर काय होईल सर, सिलेक्शन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि नॉर्मल काही डॉक्युमेंट असतात जसं तुमचं आधार कार्ड वगैरे वगैरे तुमच्याकडे ते तर पाहिजेच. ते तर नॉर्मल डॉक्युमेंट आहे, ते काही सांगायची गरज पण नाही. त्याच्यानंतर हे फिजिकल टेस्ट वगैरे याच्यामध्ये नाही कोणाला. आता मेडिकल एक्झामिनेशन हे झाल्याच्यानंतर तुमची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशनला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्यासारखं नॉर्मल गोष्टी चेक करणार आहेत. तुमचं ब्लड चेक करतात, युरिन चेक करतात, बाकी तेवढं काही असं डीपमध्ये चेक करत नाही. किंवा मेडिकलमधून बाहेर काढलं अशी कोणती केस तर आतापर्यंत माझ्या ऐकण्यात नाही बघा. मी 7-8 वर्षापासून पोरांना गाईड करायलो या फील्डमध्ये, तर मला तर आतापर्यंत नाही ऐकू केली. त्याच्यामुळे मेडिकल डिपार्टमेंट वाईज होईल. ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही सिलेक्ट झालात, डी वगैरे झाल्यावर तुम्हाला तिथं मेडिकलला ते पाठवतील एखाद्या हॉस्पिटलमध्ये आणि तिथून एक सर्टिफिकेट बनवून आणायला लावतील. युरिन वगैरे ते टेस्ट होईल, हॉस्पिटलमध्ये होईल. ते एक लेटर लिहून देतात की असं असं मेडिकल या पोराचं करून घ्यायचं आहे. तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात. कोणते कोणते डिपार्टमेंट आपल्या लोकल हॉस्पिटलमध्ये आपल्याला मेडिकल करायला लावतात, ते सर्टिफिकेट घेऊन यायला लावतात फक्त. पण कोणते कोणते डिपार्टमेंट तिथं बोलवतात आणि तिथल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाठवतात एक हे घेऊन. नंतर आपल्याला पैसे भरावे लागतात तिथं. मग ते मेडिकल झालं. मग ते मेडिकल झाल्याच्या नंतर ते बिल तसेच ठेवायचे. तुम्ही खिशातून पैसे द्यायचे स्टार्टिंगला आणि मग नंतर काय होऊन जाईल माहिती आहे का, जेव्हा तुम्ही नोकरीला लागून जाता तेव्हा ते बिल तुम्ही तुमच्या खर्चामध्ये टाकून ते गव्हर्नमेंटकडून ते पैसे पण घेऊ शकता. तेवढं काही प्रॉब्लेम नाही. हे कोणी सांगितलं सर तुम्हाला? जे सिलेक्टेड विद्यार्थी जे मेडिकलला गेले त्यांनी सांगितलेल्या गोष्टी. त्याच्यानंतर मग सर पुढं काय करायचं आता, एक्झामबद्दल अजून माहिती किंवा SSC थ्रू अजून कोणत्या कोणत्या एक्झाम घेतल्या जातात, तर या चॅनलवर कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओ पडणार आहेत की SSC थ्रू कोणत्या कोणत्या पोस्ट राहतात, कसं कसं करायचं, काय नाही, नोटिफिकेशन आल्यावर पण फॉर्म कसे भरायचे, सर्व माहिती. किंवा तुमचे मित्र जे पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यासाठी तयारी करत आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा विचार करत आहे 2026 मध्ये, त्या सर्वांना कृपया करून हे जे चॅनल आहे आपलं सारथी SSC अँड रेल्वे, हे चॅनल तुम्ही सजेस्ट करायचं आहे, याला फॉलो करायचं आहे कंटिन्युअसली. याच्यावर काही गोष्टी येतील. त्याच्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सारथी SSCचे एक टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण प्रत्येकाने जॉईन करून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये डेली अपडेट, PDF आणि एक्झाम अलर्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि या चॅनलवर कंटिन्युअसली तुम्हाला या एक्झाम्स आणि रेल्वेच्या एक्झामचं गायडन्स कंटिन्युअसली भेटणार आहे. त्याच्यामुळं कनेक्टेड राहा चॅनलला. भेटूयात एक नवीन एक्झाम घेऊन, जी काय SSC MTS 10वीवर. पुढचा व्हिडिओ आपला राहील की SSC MTSचा पॅटर्न कसा राहतो. बघा CGL आणि CHSLचा समहाव पॅटर्न सेमच राहतो, म्हणून हा व्हिडिओ थोडा छोटा. पण MTSचा पॅटर्न थोडा अलग राहतो. पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की 10वी बेसवर कोणत्या एक्झाम होतात आणि MTSसाठी काय करावं लागतं. त्याच्यानंतर फेज आणि नंतर रेल्वेच्या एक्झाम. ओळख आपण स्पर्धा परीक्षांची करतो इथं, ज्या का सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे. एक एक व्हिडिओ थ्रू तुम्हाला या गोष्टी कळणार आणि हे झाल्याच्या नंतर आपण सिलेबसवर जाऊ. फॉर्म आल्यावर फॉर्म कसे भरायचे वगैरे या सर्व गोष्टींचा गायडन्स तुम्हाला ओन अँड ओनली वन चॅनल महाराष्ट्रातलं, जे सारथी SSC अँड रेल्वेवर तुम्हाला अप टू डेट भेटणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. मॅक्सिमम तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तुमचा एक शेअर तुमच्या एखाद्या मित्राचं आयुष्य बदलू शकतं, हे विसरू नका. ठीक आहे, तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. एक नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देईन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सेफ राहा. ठीक.